वर्षापूर्वी बाबांचा देहांत या ठिकाणी झाला. जरी कुटुंबाला या ठिकाणी दुःख झालेलं असलं तरी आणि देवाजीच्या मनाने आपण अनेक वेळा लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. देवाचा कृपाशीर्वाद संपल्यानंतर माणूस म्हणतो म्हणजे नेमकं काय होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाव म्हणून धने या जी आपले. आपलं हे देह नावाचं सुंदर गाव आहे. या गावामध्ये आत्मा नावाचा पाहुणा मुक्कामाला आलेला आहे. एवढे दिवस त्या आत्म्याचे चांगले लाड होतात असं आत्म्याला वाटतं, तेवढे दिवस तो आत्मा नावाचा पाहुणा शरीरामध्ये राहतो आणि त्या आत्म्याला असं वाटून जातं कदाचित आता मला दुसऱ्या घरामध्ये जावं असं वाटतं. त्या दिवशी ती आत्मा नावाची चैतन्य शक्ती शरीरातून बाहेर जाते व बाकीची सगळी लोक म्हणतात या माणसाचा मृत्यू झाला. हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं ओवीच्या माध्यमातून. संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितलं की देह हा पाचाचा आणलेला उसना ज्यासी त्यास देणे आहे. भगवंतांना आपल्याला शरीर उष्ण दिलं. पृथ्वी आपण तेज वायू आणि आकाश ही पंचतत्व ज्यावेळी शरीरातून निघून जातात त्यावेळी आपण म्हणतो त्या माणसाचा मृत्यू झाला. या दोन संतांच्या भूमिकेला परस्पर भूमिका बहिणाबाई चौधरी या कवित्रीने या ठिकाणी सांगितले. माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं तर आला श्वास गेला श्वास त्याचं ज्ञानरेतन कर आणि जगन मरण एका श्वासाचं अंतर. जगणं आणि मरण याच्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे. कुणीतरी महिन्याभरापूर्वी 26 तारखेला असं म्हटलं होतं की अजितदादा पवारांचं विमान जर 10 सेकंद पण आलं असतं तर अजितदादांचा अपघात झाला नसता, अजितदादा मृत्यूमुखी त्या ठिकाणी पडले नसते. याला म्हणायचं एका क्षणाचं अंतर त्या ठिकाणी आहे. जीवन जगत असताना समाज व्यवस्थेमध्ये अनेक गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. ईश्वरी सत्तेपुढे आपलं त्या ठिकाणी काही चालत नाही. अजितदादा पवार जे 4 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ज्यांना माहीत होता, शेतकऱ्यांसाठी काय करावं याची जाण त्यांना होते. महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न त्यांच्या अंतरंगामध्ये होतं. एका क्षणाचा त्या ठिकाणी अवधी त्या ठिकाणी आला आणि हो त्याचं नव्हतं झालं. अजितदादा पवार आपल्यातून या ठिकाणी निघून गेले. त्याच्या आधी 10 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय आर पाटील साहेब. शरीराची उंची कमी होती पण महाराष्ट्राच्या राजकारणाची उंची ज्यांनी वाढवली ते आर पाटील साहेब. महाराष्ट्रामध्ये डान्स पण बंदी केली, गुटखा बंदीचे विधेयक त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं, ग्राम स्वच्छता अभियान त्या ठिकाणी राबवलं. म्हणजे आर पाटील म्हटल्यानंतर या 3 गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. त्यांनाही अवेळी आपल्यातून या ठिकाणी जावं लागलं. दुसरे ते उपमुख्यमंत्री आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब. जनसामान्यांचा आवाज होता, कष्टकऱ्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी होतं. संसदेत गेले, आपल्या 4 चाकी गाडीमधून उतरणार तेवढ्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा तेवढा झटका आला आणि त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब. लातूर जिल्ह्यामधील बाभुळगावचे सरपंच, नंतर जिल्हा परिषद सदस्य, नंतर तालुक्याचे आमदार, नंतर मुख्यमंत्री झालेले विलासराव देशमुख साहेब. फुफ्फुसाचा संसर्ग झाला. चेन्नईमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठिकाणी केलं. अमेरिकन डॉक्टरांचं शिष्टमंडळ फुफ्फुस काढायचं होतं, बदलायचं होतं अशा प्रकारची सगळी त्या ठिकाणी तयारी केली होती. डॉक्टरांचं फक्त हातात आतमध्ये गेलं आणि एका क्षणामध्ये विलासराव देशमुखांनी शेवटचा श्वास घेतला. याला म्हणायचं कर्म, याला म्हणायचं नशीब, याला म्हणायचं दैव, याला म्हणायचं प्रारब्ध, याला म्हणायचं भोग आणि याला म्हणायचं कपाळ. आपल्या कपाळामध्ये दैवामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन मांडण्याची भूमिका काय की बाबांचं जीवन केलं, बाबांनी संप्रदायावरती प्रेम केलं आणि आपल्यामुळे समाज व्यवस्थेचं चांगलं व्हावं अशा प्रकारची सुंदर विचारधारा बाबांच्या अंतर्गतामध्ये होते. आणि बाबांचे दोन्ही तर स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून जर लोकांसाठी चांगलं काही देण्याचं काम करत असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कोणती असेल काही वर्षांची सेवा करा, बायकांची प्रेम करा, समाजामध्ये चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, मुलांना काहीतरी त्या ठिकाणी करा. आपल्याकडे तालुक्यामध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या 18 वर्षाची काही प्रत्येक वेळेला आपण त्याच्याबरोबर आपल्या जीवनामध्ये प्रगती होईल का ते शेती नावाचं पुस्तक या ठिकाणी थोडासा समजून घ्या. आपण सगळे आपल्याला या 4-5 वर्षाच्या काळात आपल्या वडिलांच्या आपल्याला सुद्धा आपल्याला म्हणजे आमच्या आजोबांचा संघायच्या जमीन होती आता लाखो सांगतो आणि लाखो म्हणतो आज माझ्या